नमस्कार बंधू भगिनींनो, आज आपण गुरुचरित्राचा 25वा अध्याय घेत आहोत. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. श्री गुरुचरित्र अध्याय 25वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सिद्धमुनी, तुची गुरु शिरोमणी, साक्षी येतसे अंतकरणी. बोलिला माते परमार्थ, ऐसा कृपाळू परमेश्वर, आपण झाला अवतार. एरा दिसतसे नर, तेची अज्ञानी प्रत्यक्षतया. त्रिविक्रम भारतीशी दाविले रूप प्रत्यक्षेशी. पुढे कथा वर्तली कैसी, निरूपावी दातारा. सिद्ध म्हणे ऐक बाळा, श्री गुरुची अगम्य लीला. सांगता न सरे बहु काळा, साधारण मी सांगतसे. समस्त लीला सांगता विस्तार होईल बहुकथा. या कारणे क्वचिता निरूपतीसे बाळका. पुढे अपूर्व वर्तले एक, ऐक शिष्या नामदार का. विदुरा नामे नगर एक, होता राजा यवन तेथे. महाक्रूर ब्रह्मद्वेषी, सदा करी जीव हिंसा. चर्चा करवी ब्राह्मणाशी, वेद म्हणवी आपणा पुढे. विप्रासी म्हणे यवन, जे का असती विद्वजन. आपुल्या सभेत येऊन वेद सर्व म्हणावे. त्या ते द्रव्य देईन बहुत, सर्वांमध्ये मान्यवंत. जो का सांगेल वेदार्थ, विशेष त्याची पूजा करू. ऐसे ऐकुनी ज्ञानी जन नेनो म्हणती वेद. आपण जे का असती मतिहीन, कांक्षा करीती द्रव्याची. जाऊन या म्लेच्छा पुढे, वेदशास्त्र वाचिती गाढे. म्लेच्छ मनी असे कुडे, ऐके अर्थ यज्ञकांडाचा. म्हणे विप्र यज्ञ करीती, पशुहत्या करणे रीती. आम्हा म्लेच्छा ते निंदिती, पशु वधिती म्हणून या. येणे परी ब्राह्मणाशी, निंदा करी बहुवशी. योग्यता पाहून द्विजवरासी, अपार द्रव्य देतसे. येणे परी तो यौवन देतो द्रव्य, म्हणून ऐकते झाले सकळजन. देशोदोषी विप्रवर्ग, वेदशास्त्री निपुण. द्रव्यावरी ठेवून मन, भेटशी जाती ब्राह्मण. वेद म्हणती यवनापुढे, ऐसे मंदमती विप्र. त्यांची जोडी यमपूर, मदोन्मत्त दुराचार. तेच इष्ट कलीचे, येणे परी वर्तमानी. वर्तत असता एके दिनी, मंद भाग्य विप्र दोनी. येऊनी भेटले राया. वेदशास्त्र अभिज्ञाती, तीन वेद जाणो म्हणती. तया येऊना पुढे कीर्ती आपली आपण सांगती. विप्र म्हणती रायाशी कोणी नाही, आम्हा सरशी. वाद करावा या वेदाशी, नसती चारी राष्ट्रात. असती जरी तुझ्या नगरी त्वरित, येथे पाचारी. आम्हा सवे वेदचारी, चर्चा करावी द्विजानी. विप्रवचन ऐकोनी राजा पडला अभिमानी. आपुल्या नगरचे विप्र आणूनी, समस्ताते उसे तो. राजा म्हणे समस्ताशी, चर्चा करावी तुम्ही याशी. जे जिंकती तर्केशी, त्याशी अपार द्रव्य देऊ म्हणे. ऐकोनिया ज्ञानी जन म्हणती म्लेच्छा लागून. आम्हा योग्यता नाही जाण, या ब्राह्मणाते केवी जिंकू. आम्हामध्ये हेची श्रेष्ठ विप्र दोघे, महासुभट. याते करोनी प्रगट, मान द्यावा महाराज. ऐसे म्हणती द्विज समस्त. ऐकोनी राजा मान देत, वस्त्रे भूषणे देई विचित्र. गजावरी आरूढविले, आरूढोनी हस्तीवरी. मिरवा म्हणे आपुल्या नगरी, नाही विप्र यांचे सरी. हेची राजे विप्रांचे, आपण राजा यवनाशी. हे दुजे राजे, आपण राजा यवनाशी. हे दुजे राजे द्विजाशी. ऐसे भूसूर तामसी, म्लेच्छा पुढे वेद म्हणती. महातामसी ते ब्राह्मण, द्विजा ते करुणिया.
दूषण राजे म्हणवती आपण तया एवन राज्यात। ऐसे असता वर्तमानी विप्र मदांधे व्यापुनी राजा पुढे जाऊनी विनविताती परेयसा विप्रमंती रायाशी आम्हा योग्यता बोवशी न मिळे एखादा वादाशी व्रथा झाले शिकोनिया आमचे मनी बहुवार्ता करणे वाद वेदशास्त्री निरोप देई जाऊ आता विचारू तुझ्या राष्ट्रात जरी मिळेल एखादा नरू तया सवे चर्चा करू न मिळे तैसा द्विजवरू जयपत्र घेऊ ब्राह्मणांचे। राजा म्हणे तयाशी जावे राष्ट्री त्वरेशी पराभवावे ब्राह्मणाशी म्हणून निरोप देता झाला। यवनाचे आज्ञेशी निघाले द्विजवर तामाशी पर्यटन करिता राज्याशी गावोगावी विचारिती गावोगावी हिंती जयपत्रे लिहून घेती ऐसे कवना असे शक्ती तया सन्मुख उभे राहावे। समस्त नगरे हिंडत पुढे गेले दक्षिण पंथ भीमा तरी असे विख्यात कुमसी ग्राम उत्तम तेथे होता महामुनी त्रिविक्रम भारती म्हणून त्याशी येती वेदतीनी अनेक शास्त्री अभिज्ञतो महामुनी कीर्तिमंत म्हणून सांगती जनसमस्त ऐकती द्विज मदोन्मत गेले तया मुनीपाशी जावोनी म्हणती तयाशी त्रिवेदी ऐसे मनविशी चर्चा करावी आम्हासी अथवा द्यावे हरिपात्र। विप्रवचन ऐकोनी म्हणत असे त्रिविक्रम मुनी आम्ही नेनो वेद तेनी अथवा न ये वेद एक जरी जाणो वेदशास्त्र तरी का होतो अरण्यपात्र वंदन करीते राजे सर्वत्र तुम्हासारखे भोग करीतो। नेनो म्हणून अरण्यवासी वेश घेतला मी संन्यासी आम्ही भिक्षुक तापसी तुम्हा समान नव्हे जाना। हरी अथवा जिंकून नाही तयाचा अभिमान तुम्ही उत्कृष्ट विद्वजन आम्हा सवे काय वाद। ऐकोनी मुनीचे वचन टवका आले ते ब्राह्मण आम्हा सवे वाद कवन घाली ऐसा त्रिभुवनी। हिंडत आलो अवघे राष्ट्र आम्हा समान नाही नर म्हणून दाखविती जयपत्र। असंख्यात परीयेशी येणे परी आपणाशी जयपत्र द्यावे विशेषी अभिमान असल्या मानसी करी वाद म्हणताती। अनेक परी ब्राह्मणाशी सांगे मुनी विनयेशी ऐकती ना द्विज महाद्वेषी मागती जयपत्र आपुले। त्रिविक्रम महामुने आपुले विचारी अंतकरणी याते न्यावे गानगाभुवनी शिक्षा करणे द्विजाते। विप्र मदांधे व्यापिले अनेक ब्राह्मण धिकारिले त्याते करणे उपाय भले म्हणून योजिले मनात। त्रिविक्रम म्हणे विप्राशी चला गाणगाभुवनाशी तेथे देईन तुम्हाशी जयपत्र विस्तारे। तेथे असती आपले गुरु तयापुढे पत्र देईन निर्धारू अथवा तुमच्या मनीचा भारू शमन करू म्हणे देखा। ऐशी नुगती करून निघाला त्रिविक्रम महामुनी सवे येती विप्रदोनी आंदोलिके बैसुनिया। मूढ ब्राह्मण अज्ञानी यतीश्वरा चालवूनी आपण बैसले सुखाशनी म्हणून अल्पायुषी झाले। पावले तया गणगापुरा जे का स्थान गुरुवारा रम्य स्थान भीमा तेरा वास नरसिंह सरस्वती। नमन करुणी श्री गुरुशी विनवी मुनी भक्तीशी कृपामूर्ती व्योमकेशी भक्तवत्सला परम पुरुषा। जय जयाजी जगद्गुरु निर्गुण तुची निर्विकारू त्रयमूर्तीचा अवतारू अनाथांचा रक्षक। दर्शन होता तुझे चरण उद्धारे संसार भवार्न। नेनती मूढ अज्ञानजन अधोगतीचे ते इष्ट। सद्गतीत कंठ झाला रोमांचांगी उठला नेत्री बाष्पानंद झाला माता ठेवी चरणावरी। नमन करिताची मुनीश्वरा ते उठविले श्री गुरुनाथे अलिंबोनी करुणा वक्त्रे पुस्ताती व्रतांत। श्री गुरु पुस्ती त्रिविक्रमाशी आलेत कवने कार्याशी विस्तारुनी आम्हाशी निरोपावे मुनिवरा।
श्री गुरूंचे वचन ऐकोनी सांगत असे त्रिविक्रम मुनी मधोन्मत्त विप्रध्वनी आले असती चर्चेशी वेदशास्त्रादी मीमांसे म्हणती चर्चा करू हर्षे वेदचारी जिव्हाग्री वसे म्हणती मूळ विप्रध्वनी जरी न करा चर्चेशी पत्र मागती हरीशी अनेका परी तयासी सांगता न ऐकती उन्मत्त म्हणून आलो तुम्हाजवळी तुम्ही श्री गुरु चंद्रमौळी तुमचे वाक्यासे बळी देणे परी निरोपावे मुनी वचन ऐकोनी श्री गुरु म्हणती हास्यवदनी आले होते विप्रध्वनी त्या ते पुस्ती व्रतांत श्री गुरु म्हणती विप्राशी कवन आलेत कार्याशी वाद कायसा आम्हाशी लाभ काय वादे तुम्हा आम्ही तापसी संन्यासी आम्हा हरी कायसी काय थोरी तुम्हाशी जय होता येती सवे श्री गुरु वचन ऐकोनी बोलता ती विप्रध्वनी आलो पृथ्वी हिंदोनी समस्त विप्र जिंकित नव्हे कोणी सन्मुख वेद चर्चा परंगमुख म्हणून पत्रे अनेक काढूनिया दाखविली येणे परी आम्हाशी पत्र देता का सायाशी कोप आला त्रिविक्रमाशी घेऊनी आला तुम्हाजवळी जरी असावे स्वाभिमान तुम्हा सहित दोघेजण वेदशास्त्रादी व्याकरण चर्चा करू म्हणती विप्र आम्ही जाणो वेदचारी न होती कोणी आम्हा सरी तुम्ही दोघे यतीश्वरी काय जाणाल वेदांत श्री गुरु म्हणती विप्राशी गर्वे नाश समस्ताशी देवदानवादिकांशी गर्वे मृत्यू लादला जाना गर्वे बळीशी काय झाले बाणासुराशी फळ आले लंकानाथ कौरव गेले वयस्वत क्षेत्राशी कवन जाणे वेदांत ब्रह्मादिका न कळे अंत वेद अस्ति अनंत गर्वव्रथा तुम्ही करिता विचाराल आपुले हिता तरी सांडा सर्व भ्रांत काय जाणता वेदांत चतुर्वेदी म्हणविता श्री गुरुचे वचन ऐकूनी गर्वे दाटले बहुमनी जाणो आम्ही वेद तिन्ही सांग संहिता परियेसा येणे परी श्री गुरुशी बोलती ब्राह्मण परियेशी सिद्ध म्हणे नामधारकाशी अपूर्व पुढे वर्तले वेदचारी आदी अंती श्री गुरु ब्राह्मणा निरूपिती सांगेन ऐका एक चित्ती म्हणे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरितामृत त्रिविक्रम मुनी विख्यात विप्र जयपत्र मागत तेचे चरित्र वर्णिले इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्यु उपाख्याने सिद्धनामधारक संवादे द्विज प्रशंसा नाम पंचविशो अध्याय श्री गुरु दत्तात्रेय अर्पितमस्तु ओवी संख्या 80 श्री दत्तात्रेय अर्पणमस्तु जय गुरुदेव दत्त जय गुरुदेव दत्त जय गुरुदेव दत्त।